नमस्कार. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अशा एका दिग्गज अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत. त्यांनी अनेक विनोदी चित्रपट मराठी सिनेविश्वाला दिलेले आहेत. मराठी चित्रपटांमध्ये अनेक पुरुष विनोदी कलाकार आहेत, मात्र काही अपवाद सोडल्यास महिला विनोदी कलाकारांची कमतरता दिसते. त्यांना बहुधा कपटी, कडक, प्रेमळ, सोज्वळ भूमिका दिल्या जातात. अशाच एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मनोरमा वागळे, ज्यांनी कलाविश्वाला अनेक विनोदी चित्रपट दिले. त्यांनी आपल्या विनोदी भूमिकांनी प्रेक्षकांची मन जिंकून घेतले होते. मनोरमा या कोकणी भाषक. त्यांचा जन्म 1928 साली मुंबई येथे झाला. त्यांच्या लग्नाआधीचे नाव सुमती तेलंग असं होतं. लहानपणी त्यांनी अभिनय शिकावा, गायनात नाव कमवावे अशी आई वडिलांची इच्छा होती. शाळा कॉलेजात मनोरमा यांनी अनेक भूमिका केल्या. मनोरमा यांनी रंगमंच, मालिका, चित्रपट अशा तीनही माध्यमातून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं. याच काळात त्यांनी मनोहर वागळे यांच्याशी लग्नगाठ बांधली. कपटी, भांडखोर महिलेच्या भूमिका त्यांनी चांगल्या रंगवल्या, तर काही विनोदी भूमिका केल्या. 1976 मधील सिकंदर हा त्यांचा पहिला हिंदी चित्रपट होता. 1981 मध्ये घर जवाई, 1982 मध्ये उंबरठा या चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या. गडबड घोटाळा, प्रेमासाठी वाटेल ते, गंमत जम्मत, माहेरची माणसं या चित्रपटात त्यांनी काम केले. आम्ही दोघे राजा राणी या 1986 च्या चित्रपटात मनोरमा यांनी जमीनदार महिलाची भूमिका साकारली. राजाने वाजवला बाजामध्ये त्या कडक सासूच्या भूमिकेत दिसल्या. आत्मविश्वासमध्ये त्यांनी स्त्रीरोग तज्ज्ञाची भूमिका केली. हसण्यासाठी जन्म आपला, लाईफलाईन, हिंदी, हम पाच या त्यांच्या टीव्ही मालिकाही गाजल्या. बबन प्रभूचे फारसी कल नाटक दिनूच्या सासूबाई राधाबाई मधली त्यांची सासूबाई ही भूमिका अविस्मरणीय ठरली. 1985 ते 1995 पर्यंत या नाटकाचे प्रयोग रंगभूमीवर होत राहिले. सर्व कलाकार बदलले, पण सासूबाई मात्र कायम राहिल्या. काही जाहिरातीही मनोरमा वागळे यांनी केल्या. मात्र अशा दिग्गज अभिनेत्रीने 26 ऑगस्ट 2007 रोजी माहीम येथे हृदयविकारच्या तीव्र झटक्याने या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या मागे पती मनोहर वागळे व 3 मुली असा परिवार आहे. हिंदी टीव्ही मालिकेतील अभिनेत्री मेधा जांभोटकर या अभिनेत्री मनोरमा वागळे यांच्या कन्या आहेत. आज मनोरमा वागळे या आपल्यात नसल्या तरी त्यांचा अभिनय प्रेक्षकांच्या मनात कायम ठसा करून राहिलेला आहे. तेव्हा मित्रांनो, ज्येष्ठ अभिनेत्री मनोरमा वागळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.